ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका महिलेने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते शहर सरचिटणीस विशाल गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। प्रभाग 24 मधून इच्छुक असलेल्या विशाल गायकवाड यांची आता चांगलीच अडचण झाली आहे। या मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत आलेल्या गायकवाड यांनी आपल्या फेसबुक खात्यातून स्वतःचा व्हिडिओ केला असून त्यात त्यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना राजकीय सूडबुद्धीने घात केला। असंख्य वर्षांच्या राजकीय मेहनतीचे येत्या निवडणुकीत यश मिळणार असे वाटत असताना परफेक्ट वेळ साधत राजकीय हितशत्रूंनी माझ्यावर घाणेरडा डाव टाकला, तीव्र निषेध अशी पोस्ट पण त्यांनी केली आहे। सध्या प्रभाग 24 वर अनेकांची नजर आहे। या प्रभागातून अनुसूचित जमाती महिलेसाठी राजेश काळे यांच्या पत्नी, ओबीसी महिलेतून विशाल गायकवाड यांच्या पत्नी, सर्वसाधारण जागेसाठी स्वतः विशाल गायकवाड, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मनीष देशमुख यांचेही नाव चर्चेत आहे। आता दिलीप माने हे भाजपात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे। विशाल रामचंद्र गायकवाड, खरं तर सांगताना अतिशय दुःख होत आहे। 2 दिवसावर निवडणुकीची अंतिम प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे, पण माझ्या बाबतीत राजकीय एक डाव साधला गेलेला आहे। मला आत्ताच कळलं की माझ्यावर एका महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल असं मला वाटलं नव्हतं। मी आजपर्यंत स्वाभिमानानं त्याचबरोबर पक्षाचं काम सातत्याने केलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या घरात माझ्या मिसेसला असेल किंवा मला असेल ही उमेदवारी मिळू नये यासाठी हे राजकीय षडयंत्र रचलं गेलेलं आहे। या राजकीय षडयंत्राचा मी आज बळी ठरलेला आहे। माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे अशी बातमी मला कळालेली आहे। इतक्या घाणेरड्या प्रवृत्तीने जर राजकारण होत असेल तर मनाला खूप वेदना होत आहेत। आपल्या सगळ्यांना सांगताना अतिशय दुःख होतं आहे की इतकं प्रामाणिक काम करून, इतकं सातत्यानं पक्षाची सेवा करून आज मला कोणीतरी इतका वाईट पद्धतीने धक्का दिलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी किंवा माझ्या घरातला कोणी नगरसेवक इच्छुक होतो, आम्ही हे नगरसेवक पदासाठी तिकीट मिळवणे म्हणून हे कुटील असा डाव रचला गेलेला आहे। मला सांगताना खूप दुःख होतं आहे मित्रांनो, पण अन्यायाविरुद्ध लढण्याची माझी कायम वृत्ती राहिलेली आहे। याही अन्यायातून मी सावरला जाईल अशी मला आशा आहे। या गोष्टीमध्ये कुठल्याही राजकीय गोष्टीचा म्हणजे पक्षाचा असो किंवा आमच्या नेतृत्वाचा असो कोणीही या गोष्टीसाठी त्यांचा उल्लेख करू नये। माझ्यावर आलेली ही वेळ आहे। निश्चितच या वेळेतून, या संकटातून सुद्धा मी बाहेर तरून निघेल अशी मला आशा वाटते। या घाणेरड्या राजकीय प्रवृत्तीचा मी या ठिकाणी निषेध करतोय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।